नमस्कार, मी सुवर्णा। आज आपण बघणार आहोत सिंहगड स्पेशल कांदा भजी किंवा खेकडा भजी। त्यासाठी सर्वात अगोदर मी इथे कांदा चिरून घेते आहे। 2 मोठे कांदे घेतले आहेत मी। हिरवी कोथिंबीरही चिरून घेते। एका बाउलमध्ये मी हा कांदा घालून घेते। हाताने कांदा चांगला मोकळा करून घेऊया। त्यावरून घालून घेतली आहे कोथिंबीर। आणि आता आपण त्यात घालून घेणार आहोत चवीपुरतं मीठ। लाल मिरचीचं तिखट आहे आणि काश्मीरी मिरची पावडर। थोडी हळदही घालून घेतली आहे। चिमूटभर हिंग घातलाय। ओवा हातावर मी आता चोळून तोही घालून घेणार आहे। आणि हे सर्व आता आपण छान मिक्स करून घेऊया। कांद्यामध्ये मीठ घातल्यामुळे त्या कांद्याला आता पाणी सुटणार आहे। त्यातच आपण बेसन घालून भिजवणार आहोत। आता हे आपण 15-20 मिनिटांसाठी साईडला ठेवून देऊया। मिठामुळे कांद्याला पाणी सुटलं आहे आणि ते छान ओलसरही झाले। यातच आपण आता बेसन पीठ घालून घेणार आहोत। आता आपण हाताने हे सर्व मिक्स करून घेऊया। कांद्याला जे पाणी सुटलंय त्यातच आपण हे भिजवून घेणार आहोत। आणि आपल्याला खूपच कोरडे वाटत असेल तर 1-2 चमचे पाणी वरून घालायचे। जास्त पाणी घालायचं नाहीये। आपण यामध्ये सोडाही घालणार नाहीये किंवा तेलाचं मोहनही नाही। पीठ खूप कोरडं वाटतंय। म्हणून त्यामध्ये मी 1 चमचा पाणी घालून घेते। आणि पुन्हा हे सर्व मिक्स करून घेऊ। हे आता व्यवस्थित झालेलं आहे। 5 मिनिटं याला बाजूला ठेवून देऊ। तोपर्यंत तेल तापवून घेऊया। गॅसची फ्लेम मीडियम करून घेऊ आणि भजी असा गोळा करून टाकायची काहीही गरज नाही। खेकडा भजी ही मोकळीच असतात। फक्त गॅस खूप मोठा ठेवू नका, नाहीतर भजी करपतील। ही भजी बिलकुल तेलकट होत नाहीत। मस्त कुरकुरीत आणि चवीलाही
खूप छान लागतात. अगदी गाड्यावर मिळतात तशी ही खेकडा भजी तयार होतात. दोन्ही बाजूनी छान तळून घेऊयात आपण. आणि या भजीसोबत खाण्यासाठी आपण आता एक स्पेशल चटणीही करणार आहोत. भज्यांना छान कलर यायला लागलाय. आता आपण ही काढून घेऊयात. भज्यांसोबत खाण्यासाठी आता आपण मिरच्याही तळून घेणार आहोत. मिरच्यांना मधून मी कापून घेतलेला आहे. मिरच्यांना जर चिरा काढल्या नाहीत तर ते अंगावर उडू शकतात. त्यामुळे मिरच्या तळताना नेहमी त्याला एक चीर पाडून घ्यायची. त्यावरून मीठ घालून घेते. आता सिंहगड स्पेशल चटणी करण्यासाठी आपण खलबत्त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. त्यामध्ये मी चमचाभर काश्मीरी लाल मिरची टाकून घेतली आणि लाल तिखटची पावडर, मीठ घालून घेते. आता हे सर्व आपण कुटून घेऊया. ही चटणी रोजच्या जेवणाबरोबर उत्तम लागते. दाल बाटी सोबत सुद्धा खाण्यासाठी ही चटणी मी नेहमी बनवत असते. या चटणीमुळे त्या भाज्यांची चव आणखीनच वाढते. यामध्ये आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेणार आहोत. ज्या भांड्यात हा ठेचा आपण कुटून घेतलाय त्यातच मी पाणी घालून हे या चटणीमध्ये मिक्स करणार आहे. हे सुरुवातीला अशी पातळ वाटते, पण नंतर ती मिरची पावडर मिक्स झाल्यानंतर व्यवस्थित घट्टहुसर होऊन जाते. हे आपण आता छान मिक्स करून घेऊ. यामध्ये आता एक मोठा चमचा तेल घालून घेतलाय. भाकरी बरोबर खाण्यासाठी सुद्धा ही चटणी खूप छान लागते. खेकडा भजी सोबत खाण्यासाठी आपली सिंहगड स्पेशल चटणी तयार आहे. तुम्ही बघू
शकता व्यवस्थित घट्टसर झालेली आहे आता. मस्त कुरकुरीत अशी खेकडा भजी आणि त्यासोबत ही कांदा लसणाची चटणी आणि त्यासोबतच ह्या तळलेल्या मिरच्या.